नमस्कार मंडळी, मी सीमा परतेकाम व्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते. कसे आहात सगळे? चला तर मग आज आपण बघूया मुगापासून डोसे. मी 2 वाटी मूग घेतलेले आहेत आणि 1 छोटी वाटी तांदूळ घेतलेले आहे. हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि 2-3 पाण्याने छान असं धुवून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर 2 ग्लास पाणी घालून मी रात्रभर हे भिजत ठेवलं होतं, जेणेकरून छान असं भिजतील यासाठी. मग नंतर तुम्ही बघू शकता सकाळी छान असं हे तांदूळ आणि मूगसुद्धा भिजले होते. मिक्सर जारमध्ये मूग आणि तांदूळ घातलेलं आहे. त्याच्यानंतर थोडं आलं घातलेलं आहे, चवीनुसार मीठ, 4 मिरच्याही घातलेल्या आहेत आणि अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे. आणि हे सर्व मिक्सर ला बारीक करून घेतलेलं आहे. छान अशी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे. असं करून मी सर्व मुगाची आणि तांदळाची पेस्ट करून घेतलेली आहे. आणि त्यानंतर एक 5 मिनटं ह्याला छान असं फिरवून घेऊन म्हणजे असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर गॅसवरती तवा ठेवलेला आहे. तव्यावर थोडं तेल टाकलेलं आहे आणि आपले डोसे बनवायला मी सुरुवात केलेली आहे. हे डोसे ना इतके पौष्टिक आणि छान होतात. तुम्हीसुद्धा ट्राय करून बघा आणि मुलं हे भरपूर आवडीने खातात. आपण डाळीची आणि तांदळाची काय प्रत्येक टाईमला बनवतो. हे तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडतील. चला तर मग या दोन्ही साईडनी छान असे खरपूस भाजून घेतलेले आहेत आणि अशाच प्रकारे मी सर्व डोसे बनवून घेतलेले आहेत. आणि एका साईडला चटणीसुद्धा खोबऱ्याची बनवून घेतलेली आहे. अशा प्रकारे सर्व डोसे बनवून घेऊन मी छान असा नाश्तासुद्धा करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर मी रुटीन शेअर करते. सर्व घरातली कामं आटपली, भांडी होती ती भांडीही घासून घेतली, घर वगैरे झाडू मारून फरशी पुसूनसुद्धा घेतली आणि मशीनसुद्धा झाली म्हटलं आणि कपडे सुकत टाकायला मी आले होते इकडे. त्यानंतर मला जायचं होतं बाहेर, कारण की घरातला किराणा संपला होता. किराणाही मला भरायचा होता. मग त्याच्यासाठी गडबड करून भरभर कामंसुद्धा करायला घेतली. मग मी आले रिलायन्समध्ये. जे सामान संपलं होतं ते सर्व सामान घेतलं. आणि ह्या माझ्या पिल्लूला ना हे टॉय फार आवडलं होतं, तर हा टॉय सोडायलाच तयार नव्हतं. मग काय त्याने घेऊन आला हा टॉय. त्यानंतर किचनचं सुद्धा छान छान सामान होतं. मला एक भांडंसुद्धा घ्यायचं होतं, ते घेतलं आणि आले बिलिंग काउंटरला, कारण की जितकं फिरेल तेवढं कमीच आहे ना त्याच्यासाठी. मग लगेच बिलिंग वगैरे करून घेतलं आणि दिवस असा संपवला. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.